घटना आहे नांदेडच्या किनवटमध्ये राहणाऱ्या साध्या भोळ्या विनोदची। विनोद किसन भगत, वय 52, स्वभावाने शांत, विचाराने साधा आणि आयुष्याबद्दल अत्यंत समाधान मानणारा माणूस। लहानपणापासून कष्टाची किंमत त्याने शिकली होती। संसार करणे, जबाबदारी पेलणे आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवणे हीच त्याची प्रामाणिक भूमिका होती। 2003 साली प्रियंका नावाच्या सुशिक्षित मुलीसोबत त्याचे लग्न झाले होते। त्यांच्या संसाराच्या पहिल्या काही वर्षात सगळं आनंदी होतं। त्यांची 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी परिवाराची गोड ओळख बनली। अशोकनगर भागातील 4 खोल्यांचे RCC घर हे विनोदच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचे आणि स्थैर्याचे प्रतीक होते। या घरात सण, उत्सव, हसू, प्रेम आणि कौटुंबिक ऊब होती। परिसरातील लोक त्यांना मान देत, कारण त्यांचा संसार दिसायला आदर्श होता। परंतु संसारात बाहेरून जे दिसते ते नेहमीच सत्य नसते, कारण बायको प्रियंकाच्या मनात काहीतरी रिकामं होतं। बाहेरून ती व्यवस्थित दिसायची, पण आतून तिला तिचं आयुष्य खूप मर्यादित वाटत होतं। तिला अधिक काही हवं होतं, अधिक पैसा, अधिक मान, अधिक जग। विनोद साधा होता, त्याला हे सगळं समजत नव्हतं। त्याच्या दृष्टीनं संसार म्हणजे प्रेम आणि कुटुंबाची काळजी, पण प्रियंकासाठी संसार म्हणजे स्वप्न आणि हौशीचं विस्तारलेलं जग। दोघांच्या अपेक्षा हळूहळू एकमेकांपासून वेगळ्या दिशांना जाण्यास लागल्या। हळूहळू प्रियंकाच्या मनात एक दुसरंच विश्व उभं राहत होतं। एक असंतोष, एक भटकंती, एक अनोळखी इच्छांची साखळी। विनोदला हे कधीच समजलं नव्हतं। तो ज्या गोष्टींना समाधान म्हणायचा, प्रियंकासाठी त्या अपुऱ्या होत्या। तिला अधिक प्रतिष्ठा, अधिक स्वातंत्र्य आणि अधिक पैसा हवा होता। आणि या परिस्थितीत प्रियंकाची ओळख शेख रफिक याच्याशी झाली। घर विक्रीच्या एका साध्या व्यवहारातून त्यांची ओळख झाली होती। रफिक बोलण्यात गोड, आत्मविश्वासी आणि लोकांच्या भावना ओळखणारा पुरुष होता। प्रियंकाच्या मनातील रिकामा कोपरा त्यानं लगेच ओळखला। तिला लक्ष, आधार आणि मोकळी जागा हवी होती, आणि रफिकने अगदी तेच दिलं। बोलण्यानं सुरुवात झाली, ओळख वाढली आणि नंतर नातं मनात खोलवर उतरलं। तो तिला ऐकून घेत होता, समजून घेत होता, आणि हेच प्रियंकालाही हवं होतं। एका माणसाचं मन जेव्हा दुसऱ्या मनाकडे आकर्षित होतं, तेव्हा त्याचे कारण नसते, ते फक्त घडतं। नवरा विनोदला सुरुवातीला काही कळलं नाही, पण बदल स्पष्ट होते। रात्रीचे फोन, चोरटी नजर चुकवणं, अनावश्यक वाद। एक घर जे कधी प्रेमाने भरलेलं होतं, ते आता न बोललेल्या शब्दांनी भरलेलं होतं। मुलं शांत होऊ लागली, मुलगा जास्त वेळ स्वतःमध्ये गुंतून गेला। मुलगी आईकडे बघताना सममृत होत होती। विनोद समजण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला काहीच कळत नव्हतं। इकडे प्रियंका व तिचा प्रियकराच्या नात्यानं हळूहळू जवळ घेतली। बोलणं वाढलं, फोन कॉल्स वाढले, दृष्टीचा अर्थ वाढला। त्यांचं नातं शारीरिक झालं, अनैतिक संबंध सुरू झाले। एकेकाळी हसणारे, खेळणारे, परिवारामध्ये गुंतलेले दिवस आता संशय, शांतता आणि लपवाछपवीच्या सावल्यांनी झाकले जात होते। विनोदला काहीतरी चुकीचं होतंय असं जाणवत होतं, पण त्यानं नेहमीप्रमाणे समजूतदारपणा दाखवला। संसार वाचावा, मुलं वाचावीत, घर तुटू नये हा विचार त्याचा होता। पण जे तुटत असतं ते आधी मनात तुटतं। त्यांच्या घरातील वातावरण बदललं होतं। जेवण तयार असायचं, पण संवाद नसायचे। एकेकाळी आनंदाने भरलेल्या डोळ्यांत आता टाळ्यांची सावली होती। घरातील शांतता आता आवाजापेक्षा मोठी झाली होती। घरातील इतके घडणारे बदल पाहून विनोद आणि प्रियंका यांच्यात वाद वाढू लागले। काही सांगायचं असेल तर सांग मला, विनोद विचारायचा। काय सांगू, तूच सारखं शंका घेतोस, प्रियंका रागानेच उत्तरं द्यायची। विनोद समजून घेण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रियंका आता खूप दूर निघून गेली होती। रफिक आणि प्रियंकाच्या नात्याचं रूपांतर आता उघड विरोधाच्या टप्प्यावर आलं होतं। ते लपणे थांबले होते। आता फक्त पुढचा मार्ग ठरवायचा होता, आणि त्यांचा निर्णय साधा होता की नवरा विनोद यांच्या नात्यात अडथळा होता। त्यातली त्यात तो आता बायकोवर सतत संशय घेत होता। आपली मुले आहेत असं वागू नको म्हणत होता। संसार मोडू नको म्हणून बायकोला समजावत होता, पण बायको मात्र अनैतिक संबंधात अडकली होती। तिच्यासाठी तिचा प्रियकर आता सगळं काही होता, आणि तिचा नवरा तिच्या नात्यात येणारा अडथळा होता। त्यामुळे अडथळे दूर केले जातात असे विचार हे दोघंही करू लागले। इकडे विनोद देखील रफिकला ओळखत होता। त्यांचं जुनं घर त्यालाच विकलं होतं, म्हणून त्याचीही त्याच्यासोबत ओळख होती। पण बायको आणि त्याच्यात अनैतिक संबंध आहे याची त्याला ही कल्पना नव्हती।
मात्र त्यांच्या नात्यावर कधीकधी त्यांच्या मनात संशय यायचा. अतिशय दुःखाचे दिवस त्यांचे सुरू होते. बायकोने नवऱ्याला संपवण्याचा निर्णय घेतला होता. तोच दिवस आला 29 ऑगस्टचा. रफिकनं विनोदला बाहेर फिरायला बोलवलं. चल थोडं फिरूया, बोलूया, मन शांत होईल तुझं. विनोदला देखील शांततेची गरज होती. आपलं मन मोकळं करण्यासाठी एखाद्या मित्राची गरज होती आणि म्हणूनच त्याच्यासोबत विनोद गेला. कारण त्यानं अजूनही विश्वास ठेवला होता की प्रत्येक नात्याला शेवटचा एक प्रयत्न द्यावा लागतो. दोघे मराठवाडा आणि विदर्भ जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या खरबी पुलावर पोहोचले. रात्रीची वेळ, शांत हवा, मंद वाहणारे पाणी. रफिकनं विनोदला दारू दिली. विनोदचा आत्मविश्वास आणि सावधता कमी होऊ लागली. भावनांचं ओझं, जीवनातील थकवा आणि त्याच्याच हाताने त्याच्या आयुष्याचा शेवट जवळ येत होता. त्या अंधारात, त्या पुलावर एक क्षण पुरेसा होता. रफिकने त्याला जोरात नदीत ढकललं. आवाज नव्हता, विनवण्या नव्हत्या, फक्त पाण्याचा आवाज होता. विनोदचं आयुष्य तिथेच संपलं. आपल्याच बायकोने व तिच्या प्रियकराने आपला घात केला, इतकीच भावना विनोदच्या डोळ्यात मरताना होती. त्याच्या मृत्यूनंतर 4 दिवसांनी 4 सप्टेंबर 2025 प्रियंका पोलीस स्टेशनमध्ये गेली. माझा नवरा 4 दिवसांपासून गायब आहे, ती म्हणाली. पोलिसांना तिच्या आवाजात काळजी दिसत होती, भीती दिसत होती, पण ती खरी नव्हती. रडणे, चेहऱ्यावर दुःख ठेवणे, तो फक्त अभिनय होता. पोलीस तपास करत होते तेव्हाच विनोदच्या बहिणीनं शंका निर्माण केली, संशय व्यक्त केला. तिनं स्पष्ट सांगितलं, ही गोष्ट साधी नाही. माझा साधा भोळा भाऊ असा गायब होऊ शकत नाही. पोलिसांनी कसून तपास सुरू केला. फोन, कॉल रेकॉर्ड, लोकेशन, मेसेज, सत्य लपून राहत नाही. पोलिसांनीही बायकोवरच संशय आला. त्यांनी प्रियंका व तिचा प्रियकर यांना ताब्यात घेतलं. त्यांचीही कसून चौकशी केल्यानंतर चौकशीत रफिक आणि प्रियंकाने खुनाची कबुली दिली. हो, आम्हीच केलं, आम्हीच मारलं त्याला, कारण तो आमच्यामध्ये अडथळा येत होता. विनोदचा संसार, त्यांचा विश्वास, त्यांचे वचन एका क्षणात तुटलं होतं. पोलिसांनी दोघांवरही IPC 302 खून, IPC 120B कट रचनेनुसार गुन्हा दाखल केला. प्रियंका आणि रफिक ज्या हातांनी एकमेकांना पकडलं होतं ते आता हातकड्यांनी जोडले गेले. आणि मुलं, त्यांच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न होता, आईने बाबाला का मारले? हा प्रश्न आता त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक श्वासात राहणार होता. कारण एका घराचा पाया उखडला गेला, एका वडिलांची दुनिया तुटली, मुलांची निरागसता जखमी झाली आणि समाज पुन्हा एकदा विचार करत बसला, संसार दिसतो तसा नसतो. सत्याच्या शांत पृष्ठभागाखाली कित्येकदा काळोख दडलेला असतो. या घटनेनं किनवट शहर आदरलं. ही कथा फक्त एका व्यक्तीच्या मृत्यूची नाही, तर एका संसाराच्या, एका विश्वासाच्या आणि 2 मुलांच्या बालपणाच्या निधनाची आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.